वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। धाराशिवमधील काडगाव नदीवर पूल नसल्याचे चित्र आणि त्यामुळे ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर रचल सरण करण्यात आले। सरण रचत खरतर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आमच्या समाजाची स्मशानभूमी हरणाच्या पलीकडे आहे आणि मध्ये जो काही स्पेस आहे तिथं पाणी असतं खूप आणि हे अंतर खूप जास्त आहे। त्याच्यामुळं आम्ही अंत्यविधीसाठी मृतदेह खांद्यावरती नेताना कित्येक वेळा ते खाली पडलेले आहे। आम्ही अंत्यविधीस जाताना आमच्या समाजातील वृद्ध, लहान मुले आणि अनेक माणसं खाली पडून त्यांना दुखापत झालेली आहे। आमची मागणी काय की स्मशानभूमीकडे जाणारा जो काही रोड आहे, नदी आहे, त्यावरती पूल व्हावा एवढी आमची मागणी आहे। बिडू साहेब काडगावमध्ये आल्यानंतर एक समस्या म्हणून माहिती घेतली सगळ्याची आणि आज आचारसंहिता चालू असल्यामुळे आम्हाला काय काम करता येणार नाही, पण आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही काम पूर्ण करू। मी माझ्या सर्व ग्रामपंचायतीवरनं एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला, एक शिवसाहेबांना, बिडू साहेब पत्र दिले, आमदार साहेबांशी बोलणं झालंय आणि नदीचा एस्टिमेट सुद्धा काढलेला आहे आणि एस्टिमेट काढून आम्ही 1 महिन्याच्या आत अगर आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही काम पूर्ण करू असं आपण बिडू साहेबांनी सरपंच वतीने गावकऱ्यांना शब्द देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।